उद्घाटना प्रसंगी आपणास लाभलेले प्रमुख अतिथी डॉक्टर माधवी खोडे मॅडम, विभागीय आयुक्त नागपूर, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तथा प्रशासक महानगरपालिका, तसेच मंचावर उपस्थित नागपूर महानगरपालिकाची टीमचे सर्व सदस्य, नागपूर महानगरपालिका समाज विकास विभाग NULM मार्फत नागपूर शहरातील उद्योजिका महिला बचत गटातील महिलांनी हाताने तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ स्वयंरोजगार मिळवून देण्याचे उद्देशाने दिनांक 5 ते 11 मार्च 2025 या 7 दिवसांच्या महिला उद्योजिका मेळावा घेण्यात येत आहे। या ठिकाणी आज 250 स्टॉल्स महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेले आहेत। यामध्ये हाताने तयार केलेले वस्तू, खाद्यपदार्थ, कापड, ज्वेलरी, जूट उद्योग, हर्बल प्रोडक्ट्स व जाहिराती प्रसिद्धीकरिता विविध शासकीय योजनांचे स्टॉल्स लागलेले आहेत। मागील 10 वर्षात शहराची 35,000 महिलांना NULMच्या माध्यमातून जोडण्यात आलेला असून त्यांना स्वावलंबी बनवण्याकरिता मनपा प्रयत्नशील आहे। सदर मेळाव्या दरम्यान महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून आपण एक व्यासपीठ म्हणजे महिला उद्योजिका मेळावा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। उंच भरारी घ्या, तुमचे आकाश तुमचे आहे। या मेळाव्या दरम्यान निरनिराळे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहे। तसेच शासकीय योजनांची जनजागृती, महिला, दिव्यांग, बेरोजगार युवा यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याकरिता मार्गदर्शन, आरोग्य शिबिर, पाककला स्पर्धा, बुद्धिबळ स्पर्धा, कॅरम स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे आयोजन सुद्धा करण्यात आलेला आहे। हा मेळावा विशेषतः महिलांकरिता असून माझं आवाहन आहे की या कार्यक्रमाला आपण प्रतिसाद देऊन आपली महिला भगिनीने तयार केलेले वस्तूंची खरेदी करावा आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यास ज्यांच्या शुभ हस्ते आजचं उद्घाटन जे झालेलं आहे ते होणार आहे असे आपल्या नागपूर डिव्हिजनच्या डिव्हिजनल कमिशनर डॉक्टर माधवी खोडे मॅडम, आमच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती आचल गोयल, उपायुक्त श्रीमती रंजना लाडे, मंचावर उपस्थित असलेले सर्व आमचे अधिकारी आणि या कार्यक्रमासाठी म्हणजे ज्यांच्यासाठी हा खरोखर आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे आमच्या शहरातले सर्व जे आमचे महिला बचत गटाच्या मार्फत किंवा अदरवाईजही उपस्थित असलेल्या महिला, खरोखर ही एक आनंदाची बाब आहे की महिला उद्योजिका मेळावा जो आहे तो साधारणतः आपण नागपूर महानगरपालिकेमार्फत दरवर्षी याच्या अगोदर आयोजित करायचो, परंतु 2019 नंतर एक 6 वर्षाची जवळजवळ आता गॅप पडली आणि त्याच्यानंतर आपण हा पुन्हा महिला उद्योजिका मेळावा जो आहे तो साजरा करत आहोत किंवा तो ऑर्गनाइज केलेला आहे। हा एक चांगला असं आपलं माध्यम आहे की ज्या मार्फत आपण आपल्या शहरातल्या ज्या महिला बचत गट आहे त्यांचे किंवा काही वैयक्तिक महिला पण ज्या असतात की ज्यांचे काही विविध स्वतःच्या स्तरावर त्यांनी उदरनिर्वाहासाठी म्हणा किंवा त्यांच्या एक साईड बिझनेस म्हणून जे आहे ते सुरू केलेले असतात आणि त्यांना एक त्यांचं स्वतःचं टॅलेंट किंवा त्यांचं प्रॉडक्ट शहरवासियांसमोर दाखवता यावं आणि त्या माध्यमातून या 7 दिवसाचे जे आपले कार्यक्रम होणार आहे 5 ते 11 त्याच्यामधनं त्यांना काही त्यांच्या प्रॉडक्टची विक्री सुद्धा करता येते। तर या दोन्ही याच्यासाठी हे दोन्ही बेनिफिट्स जे आहेत ते आपल्याला या महिला उद्योजिका मेळाव्यामधून मिळत असतात आणि याच्या अगोदरही याला खूप चांगला आपल्याला रिस्पॉन्स मिळायचा। मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा कोविड नंतर आपण ऑर्गनाइज करू शकलो नाही तेव्हा काही स्वरूपामध्ये गॅप पडली होती, परंतु यावेळेस आम्ही डिसाईड केलं की पुन्हा ही जी चांगली एक आपला इनिशिएटिव्ह आहे महिला व बाल कल्याण विभागामार्फत तो आपण सुरू करावा आणि खरोखर मला आनंद आहे की आज आपण त्याला त्याचं मूर्त स्वरूप दिलेलं आहे। अतिशय चांगल्या पद्धतीने जे आहे याचं नेटकं नियोजन जे आहे ते विभागामार्फत करण्यात आलेलं आहे। जसं आता अतिरिक्त आयुक्तांनी तुम्हाला पाचलेकावीमध्ये सांगितलं की आपल्याला आजच्या 250 स्टॉल जे आपण अलॉट केलेले आहेत विविध महिला बचत गटांना किंवा महिलांना, त्याच्यामध्ये पाककलेचे जे आहेत ते तर आहेच फूड स्टॉल्स, पण त्याचबरोबर जे वैयक्तिक आपले किंवा जे इतरही जे स्वरूपाचे जे प्रॉडक्ट्स असतात मग ते हस्तकलेच्या मार्फत ते प्रॉडक्ट्स असतील
किंवा अगदी काही इनोव्हेटिव्ह आपल्याकडे हे आलेले आहेत की जलपर्णीपासून काही ज्या वस्तू बनवल्या गेलेल्या आहेत किंवा छोटे मोठे जे आपले ज्वेलरीज आहेत त्याची विक्री, त्याचे ते तयार करून त्याची विक्री करणं असेल, असे विविध स्वरूपाचे जे व्यवसाय केले जातात किंवा ते प्रत्येकाचं एक वेगळं हे आहे, विषयामध्ये त्यांना प्रावीण्य आहे, असे विविध प्रकारचे स्टॉल जे आहेत ते इथे लागलेले आहेत. अतिशय चांगल्या दर्जाचे प्रॉडक्ट्स ज्यांना युजली बाहेर मार्केटमध्ये आपल्या प्रॉडक्टला त्याचं मार्केटिंग करायची जितकी योग्य संधी म्हणजे जेवढं त्यांना करणं शक्य होत नाही, त्यांच्यासाठी हा एक खूप चांगला प्लॅटफॉर्म आपण अवेलेबल करून दिलेला आहे. आणि क्वालिटी जी आहे प्रॉडक्टची ती अतिशय चांगली आहे आणि अतिशय रिझनेबल रेट्समध्ये सुद्धा ते इथे अवेलेबल असतात. तर माझं या उद्घाटनाच्या प्रसंगी सर्व नागपूर शहरवासियांना आव्हान असणार आहे की एकतर खूप दिवसानंतर आपल्याकडे आपण असा उद्योजिका मेळावा, महिला उद्योजिका मेळावा जो आहे तो आयोजित केलेला आहे, तर याला भरभरून सगळ्यांनी रिस्पॉन्स द्यावा. अतिशय चांगलं इथे आपण जे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत ते अवेलेबल असणार आहेत. तर मॅक्झिमम लोकांनी इथे येऊन यांना एक चांगला रिस्पॉन्स दिला तर या महिला उद्योजिका म्हणून होण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना सुद्धा एक हातभार लागणार आहे आणि एक चांगला मेसेज जो आहे तो सुद्धा जाणार आहे. या स्टॉल्स बरोबरच आपण आता पूर्ण हे जे 7 दिवस आहे तेव्हा मनोरंजनाचे कार्यक्रम जे आहेत ते सुद्धा विविध कार्यक्रम इथे आयोजित केलेले आहेत. महिला दिनाचा कार्यक्रम जो होणार आहे 8 मार्चचा तो सुद्धा इथे होणार आहे. या कार्यक्रमांसाठी सुद्धा नागरिक जेव्हा इथे उपस्थित राहतील तेव्हा सुद्धा त्याचा आपल्या स्टॉलवरच्या प्रॉडक्टच्या विक्रीसाठी मदत होणार आहे. त्याचबरोबर रेग्युलरली जे 7-8 दिवस आपले जे स्टॉल्स आहेत त्याच्यामध्ये महिलांशी निगडीत असणाऱ्या वेगवेगळ्या योजनांचा माहिती जी आहे ती महिलांना देण्यासाठी किंवा त्यासाठी आवश्यक असणारी ट्रेनिंग जी आहे ती देण्यासाठी जे कोणी इच्छुक असतील त्यांना त्याच्यासाठी सुद्धा आपण पॅरलल एक वेगळा हॉल इथे ठेवलेला आहे. इथे रेग्युलरली ट्रेनिंगचे सेशन्स जे आहेत ते होणार आहेत. तर त्याचा सुद्धा लाभ जो आहे तो सर्व आपल्या महिला बचत गटाचे मेंबर्स असतील किंवा अदरवाईज इथे जे इच्छुक नागरिक असतील त्यांनी घ्यावा असं माझं आव्हान असेल. अतिशय चांगल्या पद्धतीने मेहनत करून आमच्या विभागाने इथे ही आपण जो उद्योजिका मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे त्याच्यासाठी सुद्धा मी त्यांचं मनापासून कौतुक करतो. आणि याला सर्वजण आपण म्हणजे महिलांनी सुद्धा खूप चांगला रिस्पॉन्स दिला त्याच्यासाठी त्यांना सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो. विचारलं होतं की महिला सक्षमीकरण म्हणजे पुरुषांचं अक्षमीकरण होईल का, म्हणजे महिला जर पुढे गेल्या तर पुरुष मंडळी मागे राहतील का. तर किती जणांना असं वाटतं महिला मंडळी सांगा. असं कोणालाच वाटत नाही, कारण स्त्री आणि पुरुष हे एका सायकली सारखे असतात. त्या सायकलीची 2 चाकं असतात, त्याच्यामुळे पुढचं चाक महत्वाचं की मागचं चाक महत्वाचं असं नसतं. आणि म्हणूनच महिला आणि पुरुष हे दोघंही सोबत चालले तरच त्यांच्या घराचा विकास होतो, समाजाचा विकास होतो. आणि महिला उद्योजिका बनायचं कारणही हे तेच होतं की पहिले पुरुष म्हणजे उद्योजक म्हटलं की पुरुष मंडळी. मग आपल्या शासनाने स्कीम आणली की नाही, घरी राहणारी महिला देखील तिच्यामध्ये काय म्हणतात मॅनेजरियल स्किल्स असतात, म्हणजे त्या सगळ्या गोष्टी सांभाळू शकतात. कारण घरी महिला शिक्षित असो की अशिक्षित असो तिला सगळं माहीत असतं की घरात कुठे काय ठेवलं आहे, कुठली गोष्ट किती आहे, पाहुणे आले तर आपल्याला हा किराणा पुरणार आहे का, किती लोक आले तर किती सामान लागणार आहे, हे सगळं माहीत असतं. म्हणजे महिना सुरू व्हायच्या आधी पुढच्या महिन्यात काय खर्च होणार आहे हे सगळं तिला आधीच्या महिन्यात माहीत असतं. आणि म्हणून ह्या महिन्यात मला किती पैसा वाचवायचा आहे आणि पुढच्या महिन्यात मला किती पैसा वाचेल, किती खर्च झाल्यावर, हे सगळं त्या महिलेला कळत असतं, ती शिक्षित असो किंवा अशिक्षित असो. कारण ते जे कौशल्य असतं उद्योजकताचं ते महिलांच्या अंगी भिनलेलं आहे आणि त्याला कुठेतरी बाहेर काढायचं होतं. म्हणून आपली बचत गटांची स्कीम आली. आणि मला आनंद आहे की नागपूर महानगरपालिकेअंतर्गत जवळपास 3400 महिलांचे गट रजिस्टर्ड आहे. त्यातले संघ स्तरावर देखील मोठे 4 आहेत. तांदळाच्या पापडाऐवजी जर आपण नाचणीचे केले, त्याच्यात भाज्या टाकून केले तर त्याला जास्त डिमांड आहे. म्हणजे आपल्या इथे जर एक पापड बनवायला किती रुपये लागत असतील,
आपण तो हिशोबच काढत नाही ॲक्च्युली. पण म्हणजे मी जेव्हा पुण्याला गेली होती तर ते 6-7 नाचणीचे पापडं हे 40 ते 50 रुपयात विकले जातात. तर विचार करा, आपण जर ती गोष्ट इथे आणली तर आपल्याला किती फायदा होईल. म्हणजे तांदूळाचे पण वेगवेगळे प्रकार आहे. आणि आता आपलं म्हणजे शहरी जे लोक खूप आपल्या आरोग्याविषयी कॉन्शियस होऊन राहिले ते आता गहू तांदूळ सोडून मिलेटकडे वळत आहेत. मिलेटचं नाव ऐकलंय का बचत गटांनी? ऐकलं नसेल तर आंचल मॅडमला माझी विनंती आहे की थोडासा एक पॉझिटिव्ह मिलेट जो है 5 है ना, म्हणजे आपण कुटकी ऐकली असेल सगळ्यांनी है ना, तर कुटकीचा वापर होतो. म्हणजे 5 प्रकारचे मिलेट्स असतात जे खूप चांगले म्हणतात आणि जगभरात त्याची डिमांड आहे. तर आता लोक गहू तांदूळ कमी खातात, मिलेट जास्त खातात. तर त्या मिलेटचे पदार्थ आपण आपल्या. अरे वाह, पिकनिक की तैयारी? अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट, इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा, ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी. तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है. अच्छा, अब क्या करें? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है. तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज के सोल्यूशन पाएं. आज ही